रणजित दादाचे आभार मानते, कारण ते माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे. पुलगाव शहरात काँग्रेस नगराध्यक्ष राबविणार विकासाचा अजेंडा. माजी आमदार रणजित कावणे यांची मिळाली साथ. पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरण हे मुद्दे अग्रस्थानी. काँग्रेसच्या नगराध्यक्षा ठरल्या कविता ब्राह्मणकर. पुलगाव नगर परिषद देवळी पुलगाव मतदारसंघात येते. अत्यंत जुने शहर आणि कापूस, रेल्वे आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या या शहरात विकास किती झाला आणि कसा झाला यावर गेल्या काही महिन्यात मंथन झाले. त्यामुळेच विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला येथील जनतेने कौल दिलाय. येथे काँग्रेसच्या कविता ब्राह्मणकर या निवडून आल्या. नगराध्यक्ष पदावर निवडून आलेल्या कविता ब्राह्मणकर यांनी विकास घडवून आणण्यासाठी आपण कातीबद्ध असल्याचे म्हटले. रणजित दादाचे आभार मानते, कारण ते माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. जिथे जिथे मी जात होती तिथे तिथे थोड्या थोड्या अंतरावर मीटिंग घेत होते आणि बोलत होते, लोकांना गोळा करत होते आणि चांगले म्हणजे त्यांना समजून सांगत होते, जे तुम्ही झालेलं आहे ते आता विसरा आणि समोर जा. मी पुलगाव शहर म्हणजे शहराचा विकास करणार, जिथे स्वच्छता, पाणी एक दिवस येते त्याची 3-4 दिवस न येते ते 1 दिवसावर. आणि नंतर सर्वप्रथम तर मी पुलगाव शहरमधल्या लोकांचे आभार मानते. त्यांनी मला भरपूर मत दिल्यामुळे निवडून नगराध्यक्ष पद निवडून दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि रणजित दादा यांनी तिकीट दिल्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानते. ते आमच्या त्यांना कामाबद्दल त्यांना माहिती होती, कारण यांचा सहभाग आणि लोकांचं मत होतं, जर ब्राह्मणकरला तिकीट द्याल तर काँग्रेस इथे टिकून राहील. त्यांचे भरपूर पुलगाव शहरात 3-4 हजार निराधार यांनी केले, कार्ड केले. कोणाचे बीपीएलचे कार्ड, निराधार असे भरपूर त्यांनी कामं केले आहे. ते 2दा निवडून आलेले नगरसेवक असल्यामुळे त्यांना माहीत होतं का हे काम करणारा व्यक्ती आहे म्हणून ह्या विश्वासामुळे आम्हाला जनतेने स्वीकार केला. पाणी पुरवठा यासाठी पाईपलाईन आणा लागते, ते रणजित दादा यांना ते सांगून त्याचं काम पूर्ण करेल. आणि 4 दिवसावर पाणी येणार होतं ते 1 दिवसासाठी करेल, हे पूर्ण मी खात्री घेते. शहरात जे खूप घाणीचं साम्राज्य झालं आहे ते स्वच्छता रोज दिवसाला साफ करेल आणि सर्व नगरसेवकांना बोलावून सर्व वाड्यात ते व्यवस्थित करण्याचे प्रयत्न करेल. जे आम्ही काम करायची इच्छा आहे आम्ही ते काम पूर्ण खंबीरपणे करू, हे पूर्ण आमची इच्छा आहे. महिलांच्या समस्या असल्यामुळे मी नगराध्यक्ष महिला असल्यामुळे महिलाचा सर्वप्रथम बचत गटातून त्यांना जे काही साहित्य लागेल त्याचा पुरवठा करेल. जे म्हणजे त्याच्या समस्या आहे त्याच्यावर जास्त भर देणार, त्यांच्या मनातलं ऐकून घेणार, नंतर त्याच्यावर जे काय बोलायचं ते काम करायचं, त्याच्यावर मी त्यांच्या मनाप्रमाणे काम करेल. त्यासाठी प्रयत्न तितकं मला तर त्याबद्दल सध्या माहिती नाही, पण ते लोक जे मला महिला सांगेल कोणते कामं करायचे, कुठे म्हणजे बांधायचं ते सभागृह का करायचं, त्याच्यासाठी जागा लागेल, ते सर्व करता येणार ते सांगेल आणि कुठे का करायचं त्याच्यावर मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणार. जिथे म्हणजे बचत गटाचं कोणचंच आता काही साधन नाही, जिथे उभे राहायचं त्यांना बसायला जागा नाही, असं सभागृह एक ठिकाणी करू, जागा बघू, तिथे बांधकाम करू आणि त्या महिलांना तिथे काही बसण्यासाठी त्यांना म्हणजे आलेल्या गटांना सर्व महिलांना आम्ही व्यवस्था करून देऊ. त्यांना प्रशासनाला आता तिथे गेल्यानंतरच माहीत पडेल सर्व. मग तिथे गेल्यावर शिवसाहेब बसेन, त्यांच्यासोबत चर्चा करणार, मग कुठे का करायचं का नाही करायचं ते सर्व ठरवू आणि मग त्या कामाला सुरुवात करू. सर्वात प्रथम म्हणजे पुलगाव शहरात स्वच्छतेचं आहे, पाण्याचं आहे, कुठे लाईन नाही, कुठे खंबे नाही, कुठे
कुठे कचऱ्याला असे जागा दिलेल्या नाही, कचरा पेटी नाही. ह्या सर्व समस्या म्हणजे त्याच्यावर आधी भर देऊ. ते ठिकठिकाणी इलेक्ट्रिक खंबे लावायचा प्रयत्न करू. जिथे लाईट नाही तिथे खंबे उभारून लाईट लावू आणि स्वच्छता अभियान करू. जिथे म्हणजे कचरा पेटी नाही त्यांच्या घरासमोर कचरा टाकलेला जातो, घाणीचं साम्राज्य राहते, तिथे कचरा पेटी आणून तिथे आम्ही कचरा म्हणजे त्या लोकांना काही त्रास होऊ नये आम्ही यांची दक्षता घेऊ. हो, म्हणजे सर्वात प्रथम तर मी म्हणजे त्या पुलगाव शहरात लोकांनी मला असे जिथे मी गेली तिथे तुम्हाला म्हणे एक मत देईन. का तर कारण तुमच्या कामाबद्दल त्यांच्या म्हणजे आमच्या कामाबद्दल त्यांना पुलगाव शहरातल्या लोकांना बरीच माहिती होती. जो पण आमच्या घरी भरपूर कामे केलेली आहे आमच्या घरच्या मालकांनी, तर त्याबद्दल ते लोक म्हणे एकदा तरी निवडून द्यायचं. जिथे ज्या वार्डात गेलं पण तुम्ही कामं करणाऱ्या व्यक्ती आहे त्यांना विश्वास होता. जिथे गेले तिथे मला म्हणे तुम्हाला एक मत माझं पक्कच आहे म्हणे. कारण की आम्हाला त्या लोकांना हे व्यक्तिगत मतदान झालं आहे आणि म्हणजे असं माणूस पाहून आणि व्यक्ती पाहून हे मतदान झालं आहे. मी तर सर्वप्रथम त्यांचा खूप मनापासून आभार मानते. कारण की तिकून 5, 7, 8 वार्डा आणि 10, 9, 10 या वार्डात मला भरपूर बहुमताने त्यांनी विजय करून दिला. त्यांचे सहकार्य खूप असल्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार मानते. खूप मदत केली त्यांनी. काँग्रेस उमेदवार निवडून यावा यासाठी माजी आमदार रणजित कांबळे यांच्यासह काँग्रेसने कस लावत निवडणूक लढवली. कविता सुनील ब्राह्मणकर यांनी 1928 मतांची आघाडी मिळाली. भाजपच्या ममता बडगे यांचा पराभव करून निवडून आलेल्या कविता ब्राह्मणकर यांनी महिला सक्षमीकरणाने शहर स्वच्छतेवर भर दिलाय. सुनीता ब्राह्मणकर यांना 7610 मते मिळाली आहे. पाणी पुरवठा हा मुद्दा येथे निवडणुकीत महत्त्वाचा ठरला आहे. पुलगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. शहरातील रस्ते, नाल्या, गटार व्यवस्था आणि पाणी पुरवठा यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे ब्राह्मणकर यांनी म्हटले आहे. सर्वप्रथम मी पुलगाववासियांचे खूप खूप आभार मानतो. माझ्या पत्नीला त्यांनी भरघोस मतांनी निवडून दिलं आणि त्यानंतर सुरुवात अशी आहे या पुलगावची, या आधी जी सत्ता होती म्हणजे BJP सरकारची सत्ता होती, त्यांनी ते घरची म्हणजे संस्था समजूनच अशा प्रकारे कामं केले का तिथं एवढे बेरोजगार लोक राहिले पण तेथील आलेले नगरसेवकच ठेकेदार झाले. त्या माध्यमातून या गावाचा कोणत्याही प्रकारचा विकास होऊ शकला नाही आणि विकासाच्या नावाने त्यांनी एवढी भारी लूटमार केली का ते एकही विकासात्मक काम या पुलगावला दिसू लागलेलं नाही. त्याच्यामुळे जनतेमध्ये इतका रोष होता का या निवडणुकीच्या द्वारे सगळं समजून आलं सर्वांना का हे काही कामाचं नाही BJP शासन. त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आपल्या निवडणुका लागल्याबरोबर आमची सुरुवातीपासूनच त्यांनी विजयाकडे वाटचाल चालू केली. आम्हाला असं वाटलं नाही, आम्ही प्रत्येक डोअर टू डोअर प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलो. आम्ही आमचे त्यांना विचार सांगितले, आम्ही काय करणार हे त्यांना समजून सांगितलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला कौल दिला आणि त्याप्रमाणे चालत राहिलो. काँग्रेस वरिष्ठांनी एवढं चांगलं सहकार्य केलं. आमचे माजी आमदार आदरणीय रणजितदादा कांबळे हे गल्लोगल्ली आमच्यासोबत प्रत्यक्षाने फिरले. त्यासोबतच त्यांचे भाऊ मनोज वसूसुद्धा इथे ठाम मांडून बसलेले होते 15-3 हप्त्यापासून. त्यांनीसुद्धा सगळे आपले काँग्रेसप्रेमी सर्व लोक जमा केले, एकत्र ठिकाणी गोळा केले, त्यांच्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या, सभा घेतल्या आणि त्या माध्यमातून आपल्या पक्षाचा विजय कसा होईल, आपण लोकांपर्यंत खरं कसं सांगण्यात येईल त्याप्रमाणे सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे आमच्यासोबत सर्वांनी कामं केले. सर्वात प्रथम तर इथे स्वच्छता अभियान राबवल्या जाईल प्रत्येक वार्डात गल्लोगल्लीत. दुसऱ्यांदा पाण्याचा असा भीषण प्रश्न आहे का इथं आपल्या इथं वर्धा नदी लागून असून सुद्धा आपल्याला 3 दिवसांना पाणी मिळतं आणि
त्या पाण्याच्या पाईपलाईनला प्रेशर न राहता लोकांना पाणी नाही भेटत. नळ 4-4 तास सोडतात पण ते पाणी तरी घरापर्यंत पोहोचत नाही. आणि ती एवढी जीर्ण आपली जे पाण्याची पाईपलाईन झालेली आहे मेन पाईपलाईन ते सुद्धा मोठ्या प्रमाणात बदलण्यात येईल आणि नंतर तो सुरळीत पाणी पुरवठा होईल. पण शासनाच्या बचत गट योजनाच्या विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या नगरपालिकेतर्फे राबवण्यात येईल. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बँकामार्फत कर्ज पुरवठा देण्याची आम्ही हमी देण्यात येईल नगरपालिकेतर्फे. त्या माध्यमातून त्यांना गृहउद्योग अजून काही पापड वगैरे वगैरे या सर्व काही रोजगार कसा उपलब्ध होईल या माध्यमातून आम्ही त्यांचा विचार करणार आहोत आणि करणार.